लवकरात लवकर सामना सुरू करावा, टाइम कम आहे, अन्यथा ओव्हर मध्ये कमी करण्यात येणार आहे. फलंदाजीसाठी स्ट्राईकवर सज्ज विघ्नेश हातांगळे, नॉन स्ट्रायकरवर महेश पातरकर आणि बॉलिंगसाठी अजिंक्य पाटील सज्ज. मानव अजिंक्य गोलंदाजीसाठी सज्ज, नॉन स्ट्रायकरवर महेश आणि स्ट्राईकवर विघ्नेश हातांगळे. उत्कृष्ट असा फलंदाज आहे विघ्नेश हातांगळे. अरे बहुत जगह आहे. सुंदर असा चौकार, नो बॉलवर चौकार. विघ्नेशची सुंदर अशी सुरुवात झालेली आहे. डॉट बॉल, अजिंक्यची वापसी. नो बॉल, एक चेंडू आणि 6 धावा. सुंदर असा फटकार, पण चेंडू गोशांकित क्षेत्रामध्ये जात आहे. धावसंख्या 1 ने पुढे जाल. आणि विकेटचं पतन. अजिंक्यची सुंदर अशी वापसी. संघाच्या कर्णधाराला बाद करण्यात येत आहे अजिंक्य पाटील यांच्याकडनं. बॅटिंगसाठी विनायक हातांगळे क्रीजवर. अजिंक्यची सुंदर अशी क्षेत्ररक्षण आणि महेश पातरकर धावचित्त. चालू करायला नाही तर एक ओव्हर कमी करून बॅट्समॅनला कोण उतरलाय तो? आतिश नवीन फलंदाज मैदानामध्ये. बघू काय कामाला दाखवतात. नो बॉल, अजिंक्यचा हा नो बॉल. धावसंख्या पुढे जात आहे. किती रन? 6 रन, 7 रन, 8 रन. क्रिश गुप्ताचे भाऊबंधू यांना प्लीज बाहेर काढण्यात यावे. 8 रन. एक ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचलेल्या 8 रनावर. नो बॉल. उमेश राठोड बॉलिंगसाठी सज्ज आणि पहिला चेंडू नो बॉल. 9 रन. धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 9 रनावर. चेंडू जात आहे गोशांकित क्षेत्रामध्ये. धावसंख्या 1 ने पुढे चालत आहे. नो बॉल. हा सुंदर असा फटकार आणि हा चौकार. विनायक हातांगळे उत्कृष्ट अशी फलंदाजी करताना. पंचांनी आपला निर्णय लवकरात लवकर द्यावा. आणि हा फलंदाज आऊट. उमेश राठोड यांची कमालची कामगिरी. चौकार दिल्यानंतर त्यांनी फलंदाजाला आऊट केलेला आहे. सामना बरोबरीचा चाललेला आहे आतापर्यंत. 6 रन.
व्हाईट बॉल. मुख्य पंच संपिक फारुकी आपली भूमिका. नो बॉल. पंचांच्या हात वरती. नो बॉल. पुन्हा एकदा नो बॉल. आता ही नो बॉलची हॅट्रिक झालेली आहे. उमेश राठोड. आणि हा नो बॉलचा लागला चौकार. अभिषेक उत्कृष्ट असा फलंदाज आहे मित्रांनो. अभिषेक. आणि हा पुन्हा एकदा नो बॉल. नो बॉल. फलंदाज बॉल कितना हुआ भाई? 5 नो बॉल. 5 नो बॉल 1 वाइट बॉल. 3 चेंडू. रन बाय रन 3 चेंडू आणि 21 धावा. 3 चेंडू आणि 21 धावा झालेले आहेत. चेंडू गोशांकित क्षेत्रामध्ये जाताना अभिषेक उत्कृष्ट अशी फलंदाजी करत आहेत. चेंडू पुन्हा गोशांकित क्षेत्रामध्ये. धावसंख्या 1 ने पुढे जात आहे. उत्कृष्ट असं क्षेत्ररक्षण श्रीकांत रागपसरे यांच्याकडनं. संघाचा संघनायक संघासाठी मुख्य भूमिका बजावताना. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचलेल्या आहेत 23. क्षमा नाही. आउट. अशरफने आपल्या पहिल्या चेंडूमध्ये अभिषेक यांचा विकेट घेतलेला आहे. धावसंख्या 24 अशी आहे. फलंदाजीसाठी सज्ज होत आहेत आदित्य. एक धावाने धावसंख्या पुढे जात आहे. धावसंख्या जाऊन पोहोचलेल्या 25 रनावर. उत्कृष्ट असा शॉट. चौकार. आतिशच्या बॅट मधून हा चौकार. बॉल काय? अरे विकेट आहे. डॉट बॉल काय आहे? पण विकेट आहे. काय सांगतच नाही. तो बॉल टाक. अरे डॉट येतो. बताओ स्टंपिंग क्या है? 1 to go. 1 to go. बोलो करा धीरे आणि इथं सांगू हे करा. ओव्हर झालेली आहे. हा चेंडू जो झालेला तो डेड आहे. डेड. हा चेंडू डेड आहे. ओव्हर झालेली आहे. ओव्हर समाप्ती झालेली आहे. लास्ट बॉलचा रन नाहीये. अंपायर बॉलवर लक्ष असू द्यावे. जरा इथे कळवा. बॉलवर लक्ष असू द्यावे. अंपायर तर चेंडूला मात्र पाठवलं सीमारेषेच्या बाहेर आणि येतो तो चौकार. 4 धावा. आणि आता मात्र ती फळाची विकेटचं पतन. गडी मात्र तंबूच्या आसऱ्याला पडतो. आणखीन एक धावसंख्या झाली ती 33. फलंदाजाचं नाव सांगायचंय.
विकेटचं पतन. आउट झालेल्या फलंदाजाचं नाव सांगा. दक्ष. चला आणि त्याची जागा भरून काढण्यासाठी मुजम्मिल. आणि पुन्हा एकदा विकेटचं पतन. परत हॅट्रिक. क्या बात आहे. सुंदर अशी हॅट्रिक या ठिकाणी पाहायला मिळते. चला ऑल आउट. 34 करायचे. 33 झाले. 34 करायचे. PS बॉईज. चला टायटन क्षेत्ररक्षण लावून घ्यायचंय. चला 33 धावा धावफळगावचे 34 धावांचं लक्ष मात्र या ठिकाणी देण्यात आलंय. ते PS बॉईज या संघासाठी सुंदर असा सामना. आजच्या दिवसाचा 5वा सामना आपण पाहत आहोत. टायटन वर्सेस PS बॉईज असा हा सामना. आणि मात्र टायटन 11 या संघाने मात्र टॉस जिंकून चूज टू बॅट मात्र अशी भूमिका मात्र घेण्यात आलेली होती. आणि आता मात्र 33 धावा धावफळगाव 34 धावांचं लक्ष मात्र या ठिकाणी देण्यात आलं ते अर्थातच PS बॉईज या संघाला. तर आघाडीची जोडी मात्र मैदानामध्ये दाखल होत आहे. एकीकडे आपण पाहतोय. चला 12वा प्रतिनिधी आमच्या कॉम्बो बॉक्स मध्ये पाठवायचा आहे. PS बॉईज एक 12वा प्रतिनिधी आमच्या कॉम्बो बॉक्स मध्ये पाठवायचा आहे. ज्याला 11 खेळाडूंची नावं माहिती असली पाहिजेत. अजिंक्य स्ट्राईकला आणि नॉन स्ट्राईकला सिद्धेश. यावेळेस क्या बात आहे. आणि गोलंदाजी मार्कला विघ्नेश. पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. हळूवार टाकलेला हा चेंडू परंतु तेवढ्या चपलाईने फलंदाज मात्र त्याच्यावरती आक्रमण करतोय. आणि एक धाव मात्र खात्यामध्ये नक्कीच तब्दील केली जाते. या एकेरी धावेने धावचं श्रीगणेश देखील केले जाते. 34 धावांचा पाठलाग. विघ्नेशचा पुढचा चेंडू. आणखीन एक टॅप बॉल. चेंडू गोशांकी क्षेत्रामध्ये ट्रॅव्हल होतोय. धावसंख्या पुन्हा एकदा 1 ने वाढते. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 2. 3 चेंडू 2 धावा. चला चेंडू पुन्हा एकदा अडवला जातोय. आणि क्या बात आहे. चला आतिश आणि आतिशकडं सुंदर असं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतं. आणि
हॅलो 2 षटकांचा खेळ मात्र या ठिकाणी संपन्न झाला. 2 षटकांच्या समाप्तीनंतर मात्र धावसंख्या झाली होती 14. तर 34 धावांचं लक्ष्य अभिषेक तिसरं षटक मात्र हाताळण्यासाठी आमंत्रित केलं जाते. अभिषेकला नो बॉल आणि प्रमुख पंच मात्र शफीक फारुकी यांच्याकडून नो बॉलचा इशारा येतोय. क्या बात आहे. कलात्मक मनगडीचा वापर करत असताना पुन्हा एकदा चेंडूला पाठवला मात्र गोशांकी क्षेत्रामध्ये आणखीन एक धाव मात्र खात्यामध्ये तब्दील केली जाते. धावसंख्या झाली ती 16. पुन्हा एकदा गोशांकी क्षेत्रामध्ये चेंडू ट्रॅव्हल होतो. 17 धावा धावफलकावरती. तिसरं षटक मार्गस प्रगती पथावर आणि तिसरा चेंडू घेऊन पुन्हा एकदा अभिषेक काय कामगिरी करत आहे. कलात्मक सिद्धेश मनगडीचा वापर चांगला करतोय सिद्धेश आणि आपल्या संघाला मात्र एकेरी धाव मात्र मिळवण्यामध्ये नक्की यश मिळतंय त्याला. तर पंचांकडून नो बॉलचा इशारा येतोय. तीन चेंडू आणि यावेळेस विकेटचं पतन येत आहे. आणखीन एक गडी बाद होतोय. चला नवीन बॅटर श्रीकांत. यावेळेस मोठा फटका मारण्याचा प्रयत्न आणि नोट आउट. चला म्हणजे आताची एक धाव मात्र खात्यात तब्दील केली जाते. पाच बॉल 1 to go. न्यू बैट्समैन नेम श्रीकांत. नहीं अभी जो आया अभी नहीं आया। श्रीकांत अभी आया है। नहीं पहले आया था वो ये। अरे यार अभी रन आउट हुआ है ना। नहीं आउट हुआ रन आउट नहीं दिया है। नाही नो तो 1 रन दिलाय. 1 रन दिया। स्टंप पे वो विकेट कीपर पहले ही आ गया था ना। चला आणखीन एक धाव येते. धाव संख्या झाली ती 21. चला 3 षटकांचा खेळ मात्र या ठिकाणी संपन्न झाले. 3 षटकाच्या समाप्तीनंतर मात्र धावसंख्या झाली ती 21. अजूनही 6 चेंडूंचा मात्र खेळ शिल्लक आहे आणि 6 चेंडूमध्ये मात्र विजयासाठी धावा पाहिजेत त्या 13. 6 चेंडू 13 धावा. 13 धावा आणि 6 चेंडूंचं समीकरण कोणता संघ मात्र विजयी ठरेल. एकीकडे आपण पाहतोय अर्थात टायटन्स 11 आणि एकीकडे PS बॉयज वर्सेस टायटन 11 असा संघ मात्र प्रतिस्पर्धी एकमेकांविरुद्ध लढत आहे. आणि यावेळेस काय बात आहे. चांगली कामगिरी. आतिश मात्र गोलंदाजीला मात्र सज्ज होतोय. अंतिम षटक मात्र त्याच्या हाती त्याच्या खांदी मात्र सोपवण्यात आलेला आहे. पुन्हा एकदा गोशांकी क्षेत्रामध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. एकदा मात्र खात्यात जोडली जाते. आता मात्र चेंडू मात्र शिल्लक आहे ते 4 आणि विजयासाठी धावा पाहिजे तर 12. 4 चेंडू 12 धावा. 12 धाव आणि 4 चेंडू. पुन्हा एकदा आतिश. क्या बात आहे. विघ्नेश मात्र कोणती चूक नाही करत आहे. सुंदररित्या चेंडू अडवला जातोय. लॉंग ऑफ आणि लॉंग ऑन. आदित्य आणि विघ्नेश अशी जोडी मात्र लॉंग ऑन आणि लॉंग ऑफला सज्ज आहे. यावेळेस मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होता परंतु अपयशस्वी ठरला जातोय. अर्थातच श्रीकांतला मात्र सुवर्ण संधी आलेली आहे या ठिकाणी. जर पाहायचंय चला विकेटचं पतन. संधी होती परंतु संधी गमावली जाते. अमर लोंढे यांच्याकडून कॅश प्राइज आलं होतं परंतु ते कॅश प्राइज मात्र श्रीकांतने गमावलेला आहे. चला अंतिम चेंडू आणि पुन्हा एकदा विकेटचे पतन. आणि अर्थात सामना मात्र विजयी संघ ठरतोय तो
टायटन 11 संघ. अभिनंदन अभिनंदन अभिनंदन. चला चला तर मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार जातो तो आतिश माने ज्याने 6 रन आणि 1 विकेट 2 विकेट. चला तर नितेश रागपसरे आणि अर्थातच या नवभारत प्रीमियर लीगचा बाहुबली याच्या शुभ हस्ते मात्र हा पुरस्कार दिला जातोय. टायटन्स 11 संघाचा आतिश मॅन ऑफ द मॅच. चला मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार टायटन 11 या संघाचा अर्थातच आतिश आणि या भारत सोसायटी रहिवाशी नितेश राग यांच्या शुभ हस्ते मात्र हा मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार दिला जातोय पाहिजे आतिश साठी. चला तर हॅलो मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार आतिश. काय सांगशील या ट्रॉफी बद्दल या स्पर्धेबद्दल? हॅलो 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 माझ्या कॅप्टनने माझ्यावर खूप भरोसा ठेवून मला बॅटिंग बॉलिंग दिली त्यांच्यासाठी थँक्यू. थँक्यू सो मच आतिश. तुला पुढच्या मॅचसाठी शुभेच्छा. आणि पुढचा सामना आहे तो अर्थात सुपर किंग वर्सेस रायझिंग स्टार. चला कर्णधार यायचं सुपर किंग आणि रायझिंग स्टार. चला या नवभारत हॅलो नितेश रागपसरे यांच्या शुभ हस्ते टॉस केला जातोय आणि सुपर किंग या संघाने टॉस विन झालेला आहे. तर मी विनंती करतो आपण